आजची रेसिपी थोडी स्पेशल आहे कारण एका स्वीट कॉर्नपासून दोन वेगवेगळ्या असलेल्या चाटच्या रेसिपी तुम्हाला पाहायला मिळणार आहे। दोन्हीची चव वेगळी आहे पण बनवायला अगदी सोप्या। चला तर मग आजच्या या रेसिपीला सुरुवात करूया। कढईमध्ये अर्धा पळी तेल घालूया। तेल चांगलं गरम झाल्यावरच अर्धा चमचा बटर घालूया। बटर अवश्य घाला, कॉर्नला चव छान येते। बटर वितळल्यानंतर पाव चमचा मोहरी घालूया। मोहरी चांगली तडतडली की पाव चमचा जिरे घालूया। जिरे उमलल्यानंतर चिमूटभर हिंग घालूया। ताजी कढीपत्त्याचे पाणीसुद्धा घालूया। फोडणीचा खमंग वास दरवळायला लागलेला आहे। इथे अख्खे एक स्वीट कॉर्नचे कणीस सोलून घेतलेले आहे। स्वीट कॉर्नचे दाणे घालूयात। गॅसच्या मध्यम आचेवर छान भाजून घेऊयात। कणीस ताजं असले की भाजायला जास्त वेळ नाही लागत, अगदी 7-8 मिनिटात भाजलं जातं। स्वीट कॉर्नचे दाणे आपले छान भाजून झालेले आहेत। आता गॅसची आच कमी करूयात। पाव चमचा हळद, पाव चमचा कांदा लसूण मसाला घालूया। चवीनुसार मीठ घालून व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। घातलेले मसाले नीट मिक्स करून झालेले आहेत। आता याला आणखीन चटपटीत होण्यासाठी सगळ्यात शेवटी अर्धा लिंबूचा रस पिळून घालूयात आणि मिक्स करून घेऊयात। लिंबूचा रस मिक्स करून झाला की लगेचच गॅस बंद करायचा आहे, म्हणजे त्याची चव टिकून राहील। सगळ्यात शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया। हा चाट गरम गरम भारी लागतोच, पण थंड झाला तरी खायला छान वाटतो। आता आपण चाटची दुसरी रेसिपी पाहूयात। एका भांड्यामध्ये 1 वाटी मीठ घालून उकडलेले स्वीट कॉर्नचे दाणे घेतलेले आहेत। अर्धी वाटी बारीक चिरलेला कांदा, पाव वाटी बारीक चिरलेला टोमॅटो बिया काढून घेतलेल्या आहेत तो घालूया। अर्धी बारीक चिरलेली हिरवी मिरची घालूया। बारीक चिरलेली कोथिंबीर, 1 टीस्पून चाट मसाला, अर्धा टीस्पून भाजलेली जिऱ्याची पूड, पाव टीस्पून लाल तिखट। हिरवी मिरची घातल्यामुळे लाल तिखटचे प्रमाण थोडे कमीच घेतलेले आहे। अर्धा टीस्पून साधं मीठ घालूया। थोडासा लिंबाचा रस पिळून घालूयात। आवडत असल्यास याच्यामध्ये तुम्ही बारीक चिरलेली काकडीही घालू शकता। 2 चमचे डाळिंबाचे दाणे घालूयात। हलक्या हाताने चमच्याने मिक्स करून घेऊयात। घेतलेले साहित्य मिक्स करून झालेले आहे। पहिला केलेला चाट खमंग फोडणीचा, थोडा तिखट थोडा आंबट असा लागतो। दुसरा केलेला चाट चटपटीत गोड मस्त असा लागतो। मला तर दोन्ही प्रकारचे चाट खायला आवडतात, पण तुम्हाला यातला कोणता स्वीट कॉर्नचा चाट आवडला ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आवडला तर नक्की करून बघा। 10 मिनिटात तयार होणारे हे स्वीट कॉर्नचे चाट आहेत। आजच्या या दोन्ही रेसिपी तुम्हाला आवडल्या असतील तर लीनाचे स्वयंपाकघर यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।